येवला बारदाना अभावी शासकीय हमी भावाची सोयाबीन खरेदी गोत्यात आली आहे। येथील खरेदी केंद्रांवर बारदान संपल्याने सोयाबीन खरेदी बंद झाली आहे। निम्म्यावर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी असल्याने शासनाने बारदान उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। खासगी बाजार आणि शासकीय हमी भावाने सोयाबीनच्या खरेदीत सुमारे 1000 रुपयांचा फरक दिसून येत आहे। यामुळे किमान आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे। जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे 2000 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नाव नोंदणी केली आहे। जिल्ह्यातील 6 केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू असून येवल्यात सर्वाधिक नोंदणी व खरेदी झाली आहे। बाजार समितीसह खासगी बाजारात 3500 ते 4100 तर सरासरी 4000 रुपये भाव मिळत आहे। हमी भावाच्या तुलनेत तब्बल 800 ते 1000 कमी दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत असल्याने किमान आधारभूत म्हणजेच हमी भावाच्या विक्रीला शेतकऱ्यांची पसंती आहे। किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी केंद्र शासनातील नाफेड व NCCF मार्फत जिल्ह्यातील तालुका खरेदी विक्री संघाच्या 6 केंद्रांवर खरेदी सुरू आहे। यावर्षी सोयाबीनचा हमी भाव हा 4892 रुपये इतका असून तो गेल्या वर्षापेक्षा 292 रुपयांनी अधिक आहे। तालुक्यात तब्बल 911 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे। विशेष म्हणजे 6 तारखेला नाव नोंदणी बंद झाल्याने तब्बल 190 शेतकऱ्यांची नाव नोंदणी बाकी असून कागदपत्रे खरेदी केंद्र असलेल्या तालुका खरेदी विक्री केंद्राकडे पडून आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना आता सोयाबीन विक्री करता येणार नाही। तर नाव नोंदणी केलेल्या 911 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 450 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली असून निम्म्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत। त्यातच खरेदीसाठी अत्यावश्यक बारदान संपल्याने आता खरेदीला ब्रेक लावण्याची वेळ संघावर आली आहे। शेतकरी हितासाठी वेळेत बारदाने उपलब्ध करून देण्याची मागणी सर्व स्तरातून होतीये। शासनाचे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शासकीय सोयाबीन खरेदी शासनाचे आपले NCCF अंतर्गत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांचे वतीने येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू होती। परंतु शासनाकडे बारदान उपलब्ध नसल्याने सोयाबीन खरेदी बंद पडलेली आहे। तरीही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की शासनाची खरेदीची मुदत 12 जानेवारी 2025 होती। त्यानंतर शासनाने शासकीय खरेदीची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत केली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की बारदान उपलब्ध लवकरच बारदान उपलब्ध होईल। बारदान उपलब्ध झाल्यानंतर परत खरेदी सुरू होईल असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे।